नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, पौष्टिक, चविष्ट अशी रेसिपी। ज्वारीची, गहू, ज्वारी, नाचणी, बेसन पीठ यापासून बनवलेली गोड धिरडी। मिक्स पिठांची धिरडी आहेत आणि फार पौष्टिक आणि चविष्ट अशी ही धिरडी तयार होतात। ज्वारी म्हणजे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर धान्य, फायबरने भरपूर, पचायला हलकं आणि ग्लुटेन फ्री असल्यामुळे ही धिरडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी परफेक्ट आहे। या गोड धिरडीत गुळाची नैसर्गिक गोडी, वेलचीचा सुगंध आणि ज्वारीच्या पिठाची खास चव, आहा! नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी एकदम उत्तम पर्याय। बनवायला ही खूप सोपी आणि पटकन तयार होणारी ही रेसिपी तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल। चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। इथं आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर त्याच कपाने अर्धा कप ज्वारीचं पीठ घेऊया। पहा, इथं पौष्टिक अशी ही धिरडी तयार होतात, तुम्ही करून पहा। 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, पाव कप आपण बेसन पीठ घेऊया आणि याच्यामध्येच आपल्याला 4 चमचे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। पहा, इथे अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते, तुम्ही करून पहा। चवीनुसार मीठ घेऊया। गोडाचा पदार्थ म्हटलं की मीठ आलं, मिठामुळे ह्या पदार्थाला आणखीन चव येते। त्याच ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच कपाने आपण गूळ मोजून घेऊया। गव्हाचं पीठ 1 कप घेतलं, त्याच कपाने अर्धा कप आपण गूळ किसलेला घेतलेला आहे। किसलेल्या गुळामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भाजून कुटलेली बडीशेप, पाव चमचा वेलची पावडर आणि किसलेलं जायफळ घेऊया। छान अशी या पाण्याला एक उकळी येऊन द्यायची आणि हे पाणी थंड करून घ्यायचं आहे। पहा, इथं छान अशी गुळापासून बनवलेली ही धिरडी चवीला फार सुंदर होतात आणि अगदी पारंपरिक रेसिपी आहे। सातारा भागाकडे या रेसिपीला गुलगुलं म्हणतात। आता हे गुलगुलं फक्त गव्हाच्या पिठापासून करतात, पण मी आज इथं गहू, ज्वारी, बेसन आणि नाचणीचं पीठ याच्यापासून ही गुलगुले तयार केली आहेत। अगदी गुलगुले म्हणा किंवा अगदी गोड धिरडे असं म्हणायला काही हरकत नाही। आता हे गुळाचं पाणी आपण गाळून घेऊया। अगदी पातळ पाणी करू नका, थोडंसं गुळामध्ये पाणी घाला आणि हा गूळ वितळवून घ्या। जास्ती पाणी घालण्याची याच्यामध्ये गरज नाही आहे आणि हे पाणी पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि मग आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। सुंदर चवीची ही धिरडी होतात, करून पहा तुम्ही। पाणी छान असं आपलं थंड झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घेत आपण या पिठामध्ये मिक्स करूया। पाहितं सुंदर चवीची ही धिरडी होतात, तुम्ही करून तर पहा। केल्याशिवाय तुम्हाला ही रेसिपी चव कशी लागते आणि बनवता कशी येते हे कळणार नाही। त्याच्यामुळे मी जी रेसिपी तुम्हाला दाखवते ती रेसिपी नक्कीच ट्राय करत जा। ट्राय केल्यानंतर त्याची चव घ्या आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली। गुळाचं थोडं थोडं पाणी घेत आपण इथं हे पीठ मिक्स करून घेऊया। आता हे गुलगुले तळूनही करता येतील, पण तळण्यापेक्षा आपण जर तव्यावरती भाजून घेतले तर ते आणखीन पौष्टिक होऊ शकतात। तर चला, इथं आपण हे थोडं थोडं गुळाचं पाणी घालत हे पीठ आपण मिक्स करून घेऊया। एकदम पाणी घालू नका, एकदम पाणी घातलं तर पीठ जर पातळ झालं तर मग एकदम पाण्यामुळे हे पीठ पातळ होऊ शकतं, म्हणून थोडं थोडं गुळाचं पाणी घालत आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं। संपूर्णपणे सगळं गुळाचं पाणी मी वापरलं। आता मी इथं साधं पाणी घेत आहे। रूम टेम्परेचरचं पाणी घ्या, गरम पाणी वगैरे घेऊ नका। संपूर्णपणे थंड पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कुठलंही पाणी एकदम न घालता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आणि पूर्णपणे या पिठामधल्या गाठी सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकत असाल, थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मी मिक्स करून घेते। पूर्णपणे विस्करच्या साह्याने याच्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या। एकसारखं हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे। आपण जसं बेसन पोळीसाठी किंवा स्पंज डोशासाठी जसं पीठ तयार करतो तसं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। एकदम पातळ पीठ करू नका आणि एकदम घट्टही करू नका। मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे। मी सांगितल्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीमध्ये फक्त गव्हाच्या पिठापासून ही गुलगुले किंवा ही धिरडी केली जातात, पण आज मी ज्वारी, गहू, बेसन आणि नाचणीच्या पिठापासून ही धिरडी मी तयार केली आहे। घरात लहान मुलं आहेत आणि लहान मुलं शक्यतो सगळ्या पिठांच्या चपात्या किंवा भाकरी खात नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी हा मिक्स पिठाचा पर्याय फार छान आहे। याच्यामध्ये 1 चिमूटभर मी खायचा सोडा घेतलेला आहे।
खायचा सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचा असला घ्या, नाही घेतला तरीही ही धिरडी छान होतात। आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। इतपत हे पीठ आपल्याला पातळ नाही आणि घट्टही नाही असं तयार करून घ्यायचं। आता तवा छान गरम झाला आहे, तव्यावरती मी तेल टाकले आणि पूर्ण तव्याला हे तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे। नॉनस्टिक तवा असेल तर नॉनस्टिक तव्यावरती ही धिरडी काढा, फार छान होतात। आणि नॉनस्टिक जर तवा नसेल, डोशाचा तवा तुमच्याकडे नसेल तर दुसरा कोणताही जो तवा तुम्ही वापरणार तो तवा कडकडीत गरम करून घ्या आणि भरपूर सारं तव्याला तेल लावून मगच ही धिरडी काढा। तर इथं पहा, छान असं हे धिरडं आपलं तयार झालं आहे। आता एक 2 ते 3 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवूया। झाकण ठेवल्याने पटकन हे धिरडं पचलं जातं, कच्चं राहत नाही। पहा इथं अगदी 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवायचं। आता हे झाकण आपण काढून घेऊया आणि पहा तुम्ही वरच्या बाजूने एकदम सुक्कं हे धिरडं झालेलं आहे। आपण थोडंसं तेल सोडूया आणि अशा पद्धतीने आपल्याला समजायला काही हरकत नाही, वरून सुक्कं झालं की खालच्या बाजूने व्यवस्थित हे धिरडं भाजलं जातं आणि पचलं जातं। आणि पाहू शकत असाल, सुंदर अशी जाळी आपल्या धिरड्याला सुटली आहे। एक चिमूटभर सोडा घेतल्यामुळे या धिरड्याला छान अशी जाळी सुटते। दुसरंही धिरडं मी तुम्हाला काढून दाखवते। तव्याला तेल लावायचं आणि तेल लावून मग हे धिरडं काढायचं। प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही धिरडं काढणार तेव्हा तव्याला तेल लावा आणि मगच ही धिरडी काढा। गूळ असल्यामुळे हे धिरडं तव्याला चिकटण्याचा संभव असतो। हे पहा, आणि तवा आपला गॅस जो आहे तो गॅस एकदम स्लो ठेवा आणि स्लो गॅसवरती ही धिरडी काढा। आता छान हे धिरडं मी पसरून घेतलं आहे आणि पाहू शकत असाल, छान अशी जाळी सुटते आपल्या धिरड्याला। आता झाकण ठेवते मी 2 ते 3 मिनटासाठी आणि झाकण आता काढूया आपण। आणि छान ही धिरडं आपलं व्यवस्थित असं वरच्या बाजूने पचलं गेलं। घशाला कोरडं लागू नये म्हणून वरून तेल सोडा किंवा तूप सोडा, छान चवीचं हे होतं। गुळाचं धिरडं आहे, जर तुम्ही तूप सोडलं तर ह्याला आणखीन जास्ती चव येते। आणि पहा, सुंदर असं हे धिरडंही आपलं तयार झालं आहे। मी सांगितल्याप्रमाणे डोशाचा तवा असेल तर धिरडी तव्याला चिकटत नाहीत आणि साधा तवा असेल तर भरपूर सारं तेल लावा, तवा कडकडीत गरम करा आणि मगच ही धिरडी काढा। आणि पहा इथं छान अशी मस्त भाजली गेलेली आहे धिरडी। लोखंडी तव्यावरती सुद्धा ही धिरडी फार छान निघतात। आणि एवढ्या पिठामध्ये कमीत कमी आपली 10 ते 12 ही धिरडी तयार झाली आहेत। अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा। रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी पाहत राहा, घरी ट्राय करा। रेसिपी तुमची कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा। आणि पहा इथं ही धिरडं मी छान असं मस्त काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही धिरडं करून पहा। मी एक तुम्हाला दाखवते, मऊ लुसलुशीत आपली धिरडी झालेली आहेत। अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशी ही। चहाबरोबर खा, अगदी दुधाबरोबर खा किंवा अगदी तुपाबरोबर ही धिरडी खा, चवीला अप्रतिम होतात। करून पहा, आजीपंजीची रेसिपी आहे, करून पहा, खाऊन पहा। रेसिपी आवडली तर मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि नक्की तुम्ही ट्राय करा। सुंदर अशी ही धिरडी आपली तयार झाली आहे। मी तुम्हाला एक दाखवते, अगदी मऊ लुसलुशीत, अगदी हाताने सहज तुटेल, तोंडात सहज विरघळेल अशी ही रेसिपी, अशी ही धिरडी तयार झाली आहे। धन्यवाद मंडळी।